आम्हाला सणांचं आकर्षणच राहिलं नाही सर. खूप अवस्था बेकार आहे. आता आम्हाला नवरात्र सणासारखी वाटत नाही. आता आम्हाला गणेशोत्सव सणासारखा वाटत नाही. आता आम्हाला शिवजयंती सणासारखी वाटत नाही. दिवाळी दसरा तर लांबच राहिले. आता मला जर कोणी विचारलं ना सगळ्यात तुमच्याकडे मोठा सण कोणता, आपल्याकडे खेड्याकडे अजून बरं आहे माझ्या भावांनो. मुंबई पुण्यामध्ये एवढी बिकट अवस्था आहे. सगळ्यात मोठा सण कोणता, 31 हॉटेल पॅक, धाबे पॅक, बार पॅक, पोरग या बारला, बाप या धाब्याला, आई रोज दुसऱ्याच्या बांधाला कबाड कष्ट करते. ही महाराष्ट्राची दयनीय अवस्था आहे. रोज रोज अवस्था आहे. हे 31 डिसेंबरची घटना आहे. मी पुण्यामध्ये होतो आणि विमाननगर भागामध्ये मी राहत होतो. आणि काय झालं, हे 31 डिसेंबरला मी पुण्यामध्ये होतो. 31 डिसेंबरचा दिवस होता. रात्रीचे 12 वाजले होते आणि 12 वाजता बाप घरी आला. बापाने हळूच दरवाजा उघडला. बाप घरात आला. पोरग घरात नाही. आता बाप म्हणतोय रात्रीचे 12 वाजले, दिवस तर 31 डिसेंबरचा, पण हे बेन नक्की गेलंय कुठं. आता बाप विचार करतोय. बाप वाट बघायला लागला. 12:30 झाल्या, 1 वाजला, 1:30 वाजला आणि 2 वाजता हे पोरग हळूच डुलत डुलत लेझिम खेळत खेळत घराजवळ आलं. घराचा हळूच दरवाजा उघडला. पोरग घरात आलं. शर्ट काढला, हाफ शर्ट घातला, पॅन्ट काढली, हाफ पॅन्ट घातली आणि पोरग अंतरुणावर जाऊन पडलं. आता बाप जागाच आहे. बाप विचार करतोय हे बेन 2 वाजता आलाय ना, हे नक्कीच कुठतरी पार्टी करून आला असणार. पण हे नक्की गेलं होतं कुठं हे जर बघायचं असेल ना तर याच्या पॅन्टचे खिसे चेक केले पाहिजे. बाप उठला. बापानं खुटीवर अडकवलेली पोराची पॅन्ट काढली. एका खिशात हात घातला. काय सापडावं, गायच्यापची पुडी, चुन्याची डबी. दुसऱ्या खिशात हात घातला. काय सापडावं, दारूची बाटली, शेंगदाण्याची पुडी. बापाने पोराला उठवलं, उचललं, असं जोडलं. पोरग ओरडत होतं आणि ओरडत एकच सांगत होतं, बाबा बाबा अहो ती माझी पॅन्ट नाही, ती तुमची पॅन्ट आहे. कुणी कुणाला सांगायचं, कुणी कुणाला शिकवायचं. अहो परवा एक बाप दुसऱ्या बापाला सांगत होता, म्हणे माझा पोरगा 4 वर्ष झालं दारू पित आहे. दुसराही बाप कतवालाने विचारलं, म्हणलं कस काय गाड्या, कस काय तुला समजलं रे. काय सांगू गाड्या म्हणले, तो दारूच्या दुकानातून पोरगा माझा बाहेर आला, मी दारूच्या दुकानात आत घुसलो. ही महाराष्ट्राची अवस्था आहे. माझ्या भावांनो, या अवस्थेमध्ये आम्ही आमच्या पोरांवर नक्की संस्कार कोणते करायचे ठरवले, नक्की कोणते संस्कार करणार आहोत. मला एक सांगा, आपण आपल्या लहान पोराला काय शिकवतो. आपण आपल्या लहान पोराच्या हातावर 10 रुपये देतो, काय सांगतो, बाळा जा शेजारची पानपट्टी चालू असेल जरा गायच्यापची पुडी घेऊन ये. बाळा जा जरा शेजारची एक दुकान चालू असेल जरा विमलच्या 2 पुड्या घेऊन ये. सांगतो का नाही. काय काय महानग असेल पोराच्या हातात सिगरेट देतात आणि पोराला म्हणतात, बाळा जा बाहेर जरा चूल चालू असेल त्या चुलीवरून सिगरेट पेटवून आण. ही लहान पोरग त्याला काय कळतंय, हे सुद्धा जातंय चुलीवरून सिगरेट पेटवून आणतंय. पण ते आणताना असं आणतंय जो आता बाप ऑलिम्पिकची मशाल हातात घेऊन आला आणि मग बापाचं चालू आहे नाकातून धूर, तोंडातून धूर. हे लहान पोरग बघतंय हो. आणि दुसऱ्या दिवशी अख्ख्या वर्गात सांगतंय, माझा बाप लय मोठा जादूगर आहे, कानातून धूर काढतो. पण माझ्या बापानो, हेच पोरग ज्यावेळेला मोठं होतं ना त्यावेळेला आपल्या आईबापाचा धूर काढताना त्यावेळेला आम्हाला शिवरायांच्या विचाराची किंमत कळते, त्यावेळेला आम्हाला संस्काराची किंमत कळते. पण त्यावेळेला वेळ निघून गेलेला असतो. सही समय पर तय कर तुझे करना क्या है, सही समय पर तय कर तुझे करना क्या है, नहीं तो समय तय करेगा तुझे करना क्या है. वेळीच ओळखा, वेळीच गांभीर्य ठेवा, वेळीच आपल्या पोरांच्यावर नक्की संस्कार कोणते करायचे हा विचार मला वाटतं आई जगदंबे समोर आज होणं काळाची गरज आहे, होणं काळाची गरज आहे. मला एक सांगा, आपण सगळे शेतकरी आहोत, सगळ्यांच्या घरी शेती आहे. मी शेतकऱ्याचा पोरगा तुमच्या समोर बोलतोय. त्या मातीचा एक गुणधर्म आहे, त्या मातीत जे पेरल तेच उगवलं जातं.
काय तुमच्या काय रानामध्ये असं वेळ आहे? गहू पेरला, मका आली, बाजरी लावली, ज्वारी आली? नाही, या मातीचा एक गुणधर्म आहे माझ्या मातानं. जे पेरल ना तेच उगवलं जातं. मग या मातीत नक्की संस्कार कोणता पेरायचा, या आमच्या मुलांवर नक्की संस्कार कोणता पेरायचा, हा विचार मला वाटतं आज होणं काळाची गरज. हा विचार होणं काळाची गरज. माझ्या भावांनो, शर्टाचं एक बटन चुकलं तर सगळी खालची बटणं चुकत जातात. आपण एखादी इमारत, आपण घर बांधतो, घराचा पाया जर मजबूत नसेल तर घराची इमारत मजबूत उभी राहत नाही. ज्या शेतीमध्ये आपण बी पेरतो, मला सांगा, बी जर किडका असेल तर त्याचं रोपट चांगलं येतं का? नाही. तसंच या लहान आपल्या मुलांचं सुद्धा आहे. या लहान मुलांवर आम्ही नक्की कोणते संस्कार कोणतोय, हा विचार मला वाटतं पहिल्यांदा आपल्या काळाची गरज. हे आम्हाला पोरं घडवावी लागतील. अरे घडवलंय ना शिवाजीराजांना, बाळासाहेब जिजाऊंनी. अरे घडवलंय ना शहाजीराजांनी. अरे वयाच्या 12व्या वर्षी पोराच्या हातावर मुद्रा दिली. काय मुद्रा आहे? अरे प्रदीप चंद्र लेखेव वरदुष्ट विश्ववंदिता शहा सुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजसे. बाळा, तुला राजा व्हायचे, राजा. अरे वडिलांनी 12व्या वर्षी सांगितलंय, आमची पोरं गाडीवर मुद्रा लावतात, बोर्डवर लावतात. अरे जरूर लावा, पण पहिल्यांदा काळजात पोरा, काळजात. त्यावेळेला छत्रपती शिवाजीराजे समजतील, त्यावेळेला छत्रपती शिवाजीराजे समजतील. हे समजणं काळाची गरज. आमच्या आता पोरांना आम्हाला सांगावं लागेल. माझ्या भावांना, माणसं वयानं मोठी होतात, पण ज्यांचं कर्तृत्व मोठं असतं ना त्यांना वय कधी चालवं येत नाही. अरे छत्रपती शिवाजीराजांनी स्वराज्य निर्माण करायला सुरुवात केली, वय काय आहे? वय आहे 16 वर्ष. धर्मवीर संभाजीराजांनी बुधभूषण नावाचा संस्कृत मध्ये ग्रंथ लिहिला, वय काय आहे? वय 14 वर्ष. अरे राजश्री शाहू महाराजांनी राजदंड हातामध्ये घेतला आणि राज्यकारभार करायला सुरुवात केली, वय काय आहे? वय 20 वर्ष. अरे महात्मा फुलेंनी मुलींसाठी पहिली शाळा पुण्यामध्ये काढली, वय काय आहे? 21 वर्ष. अरे बाबासाहेबांनी स्वतःला चळवळीमध्ये झोकून दिला, वय काय आहे? 22 वर्ष. अरे भगतसिंग फासावर गेला, इन्कलाब जिंदाबादचा नारा देत फासावर गेले, वय काय आहे? वय 23 वर्ष. ज्या वयामध्ये तुमची आमची पोरं मोबाईल घेऊन रील्स बघतात, ज्या वयामध्ये पबजी खेळतात, ज्या वयामध्ये सोशल मीडियावर चौकात बसून पिचकारे मारतात ना, त्या वयात या महापुरुषांनी आदर्श घालून दिलाय. तो आदर्श आमच्या पोरांच्या डोळ्यासमोर पहिल्यांदा आम्हाला ठेवावा लागेल.